22 ऑगस्ट आणि 23 ऑगस्टच्या ह्या 2 दिवसामध्ये राज्यामध्ये सांगायचं झालं तर इकडं विदर्भामध्ये अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली ह्या परिसरामध्ये काय होणार आहे, आज उद्याच्याला बऱ्याच भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज विदर्भातल्या शेतकऱ्यांना घ्यायचा. त्याच्यानंतर खास करून जे वंचित भाग राहिलेला आहे पाऊस वाचून, तर धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, त्याच्यानंतर लातूर जिल्हा, त्याच्यानंतर बीड जिल्ह्याचा काही भाग, पाटोदा आष्टीचा, त्याच्यानंतर इकडं परभणी जिल्हा आणि जालना जिल्हा, नांदेड जिल्हा ह्या भागात देखील म्हणजे आज 22 ऑगस्ट आणि 23 ऑगस्टच्या दरम्यान आज दुपारनंतर 2:30च्या नंतर बऱ्याच भागामध्ये पाऊस दिसेल. रात्रीच्याला देखील पाऊस असणार आहे ना. आज आणि उद्या दिवसमध्ये हा पाऊस पडणार म्हणून ह्या 2 दिवसाचा मुद्दा म्हणून खास करून हा अंदाज दिलेला आहे. पंढरपूर, सांगोला त्या परिसरात पंढरपूरला देखील आज पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा. अक्कलकोट, उदगीर, नळदुर्ग, त्याच्यानंतर उमरगा, कंधार, लोहा ह्या पट्ट्यामध्ये देखील आज काय होणार आहे, बऱ्याच भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पालम तालुका, सोनपेठ तालुका, त्याच्यानंतर गंगाखेड, इकडं परळीकड ह्या बऱ्याच भागामध्ये आज काय होणार आहे, पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. हा पाऊस सर्व दूर नाही, पण आज मात्र बऱ्याच भागामध्ये धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, त्याच्यानंतर परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, त्याच्यानंतर वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, इकडं उमरेड, त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा, त्याच्यानंतर पुसद बऱ्याच भागामध्ये आज काय होणार आहे, पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. खास करून हा 2 दिवसाचा अंदाज मुद्दा म्हणून शेतकऱ्यासाठी दिलेला आहे. त्याच्यानंतर परत पाऊस येणार आहे, पण त्याचा पाऊस आपण उद्याच्या अंदाजात दाखल देण्यात येईल. त्याच्यानंतर कोल्हापूरपासून ते राधानगरी तिकडे देखील आज पाऊस चालू राहील. त्याच्यानंतर कोकणपट्टीचा पाऊस चालू राहील. इगतपुरीचा पाऊस सुरूच राहील. इगतपुरीला पाऊस जोरात पडत असल्यामुळे नाशिककडे काय होईल, सरी येत राहतील म्हणून हा अंदाज त्यांनी देखील लक्षात यायचा. इकडं संगमनेरच्या म्हणजे पश्चिमेकडं त्या अकोले त्या परिसरात सरीच राहतील म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणून हा राज्यात आज 21-22 ऑगस्ट 22 आणि 23चा पाऊस सगळीकडे पडणार नाही, फक्त विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. कन्नड आणि सिल्लोड, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तिकडे देखील आज बऱ्याच भागात दुपारनंतर पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज त्यामध्ये लक्षात यायचा. धन्यवाद. सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, बीड जिल्हा, त्या सर्व हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा. नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 23 ऑगस्ट 2026. आजपासून एक खास करून विदर्भासाठी अंदाज देणार आहे. विदर्भातल्या शेतकऱ्याला अमरावती जिल्हा आहे, तर अमरावती जिल्ह्यामध्ये 25, 26, 27च्या दरम्यान चांगला जोराचा, काही ठिकाणी मुसळधार, अतिमुसळधार पाऊस अमरावती जिल्हा, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला जिल्हा ह्या परिसरामध्ये ह्या म्हणजे 4-5 दिवसामध्ये चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून विदर्भवासियासाठी आनंदाची बातमी. पश्चिमी विदर्भामध्ये बुलढाणा जिल्ह्यात देखील चांगला पाऊस असणार आहे म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात. हिंगोली, वाशिमकडे पाऊस पडणार आहे. सर्वदूर नाही, पण भाग बदलत पडणार आहेत. पिकाला दिलासादायक असणार आहे म्हणून हे लक्षात. नांदेड जिल्ह्यात आज दुपारनंतर आणि रात्रीच्याला चांगला रिमझिम पाऊस सुरू राहणार आहे म्हणून नांदेडकरांनी अंदाज लक्षात. यवतमाळ जिल्ह्यात आज रात्रीच्याला चांगला जोराचा पाऊस चालू राहणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातून अंदाज लक्षात. तेलंगणात देखील आज बऱ्याच भागामध्ये रात्रीच्याला पाऊस असणार आहे म्हणून तेलंगणातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात येतात. परभणी जिल्हा, जालना जिल्हा, लातूर जिल्हा आणि बीड जिल्हा ह्या 4 जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपाचा बऱ्याच भागामध्ये पावसाचं आगमन होणार आहे. सर्वदूर काही पडणार नाही, पण भाग बदलत पिकाला जीवदान ठरणारा असा पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात येतं. सोलापूर जिल्ह्यात आज देखील सांगोला परिसरामध्ये पंढरपूर, आटपाडी तिकडे देखील चांगला पाऊस असणार आहे म्हणून त्यांनी देखील लक्षात यायचं. त्याच्यानंतर इकडं श्रीगोंदा, अहिल्यानगरकडं तिकडे देखील आज बऱ्याच भागामध्ये पावसाचं आगमन असणार आहे. पाथर्डी त्या परिसरामध्ये म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात यायचा. कोकणपट्टीमध्ये कोल्हापूरपासून राधानगरी असा पाऊस पालघरपर्यंत त्या कोकणातला पाऊस चालूच राहणार आहे सरी म्हणून ते लक्षात यायचं. पण त्याच्यानंतर पुण्याला देखील आज सरी येत राहतील म्हणून पुणेकरांनी देखील अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर संगमनेर, अकोल्याच्या सरी चालूच राहतील. तिथं नाशिककडं इगतपुरीकडे पाऊस पडत असल्यामुळे नाशिककडे देखील सरी पाऊस राहतील म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात यायचा.
धुळे, जळगाव, नंदुरबार तिकडं मात्र 26, 27, 28च्या दरम्यान तिकडे देखील चांगला पाऊस येईल म्हणून त्यांनी देखील अंदाज लागतो. सर्वदूर पडणार नाही, पण विखुरलेल्या स्वरूपाचा असणार आहे. फक्त चांगला मोठा पाऊस फक्त अमरावती जिल्हा, इकडं अकोट तालुका, मोर्शी अमरावती जिल्ह्यातला मोर्शी तालुका, त्याच्यानंतर इकडं बेतूल, मध्य प्रदेशमधलं बेतूल, इकडं त्याच्यानंतर अचलपूर, दर्यापूर, त्याच्यानंतर इकडं उमरेड, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, त्याच्यानंतर इकडे यवतमाळ, किनवट ह्या परिसरामध्ये मात्र चांगला पाऊस असणार आहे. म्हणून विदर्भासाठी हे जोराचा पाऊस असणार आहे, म्हणून विदर्भ शेतकऱ्यांनी अंदाज घ्यायचा. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो, इकडं शिल्लोड, नेल्लोड, त्याच्यानंतर इकडं सोयगाव, चाळीसगाव त्या परिसरामध्ये देखील ना आज बऱ्याच भागात पाऊस सुरू होईल. आणि संभाजीनगरकडे देखील विखुरलेल्या स्वरूपाचाच पाऊस आहे, सर्वदूर काही पडणार नाही म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर राज्यात सगळीकडे असा म्हणावं तसा पाऊस पडणार नाही, विखुरलेल्या स्वरूपाचा 10 मिनिटाचा 20 मिनिटाचा असाच पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा. फक्त जोराचा पाऊस फक्त विदर्भातच पडणार आहे म्हणून विदर्भासाठी हे खास करून आनंदाची बातमी आहे. त्याच्यानंतर परत सप्टेंबरमध्ये मात्र परतीचा पाऊस एक शेतकऱ्याला तारणार आहे म्हणून ते एक अंदाज आताच लक्षात घ्यायचा. 25 ऑगस्ट, 26, 27, 28च्या दरम्यान चांगला पावसाचा जोर विदर्भातच राहणार आहे म्हणून हा विदर्भ शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. विदर्भामध्ये काय होणार आहे, कमी दाबाचा पट्टा असल्यामुळं ते कमी दाबाचा पट्टा जात असल्यामुळं मग काय होईल, मग त्याच्या विदर्भाच्या बाजूला मराठवाडा आहे. मग मराठवाड्यामध्ये कोणता, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, त्याच्यानंतर नांदेड जिल्हा, इकडे जालना जिल्हा,